जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद् भगवद्गीता यामधील श्लोक नंबर 9, 10, 11 या ह्याच्यामध्ये एक वेगळ्या अँगलनं आपण बघण्याचा प्रयत्न केला की आज जगामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या ज्या विचारधारा आहेत त्यामध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक, ह्युमॅनिस्टिक, सोशलिस्टिक अशा ज्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्यापैकी ह्युमॅनिझम ही विचारधारा सर्व ठिकाणी आहे। त्याचे आपण साधक बाधक मुद्दे काय होते ते पाहिले आणि पाश्चिमात्य दृष्टीनं ह्युमॅनिझम आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या आणि विचाराच्या दृष्टिकोनातून ह्युमॅनिझम काय आहे याचा संशोधनात्मक सूक्ष्मदृष्ट्या विचार केला। आता ह्या अनुषंगानं आज आपण शिस्त आणि ऐक्य हे जे दोन शब्द आहेत ह्या दोन मधला भेद श्लोक नंबर 12 आणि श्लोक नंबर 13 या ह्याच्यामधनं वेगळ्या अँगलनं पाहण्याचा प्रयत्न करू। बाकी जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यासोबत आज संपूर्ण जगामध्ये शिस्तला, डिसिप्लिन ह्याला महत्त्व दिलं जातं। माणूस शिस्तप्रिय असायला पाहिजे, नो डाऊट असायलाच पाहिजे, पण डिसिप्लिन असायला पाहिजे। पण फक्त डिसिप्लिन असेल आणि जर ऐक्य नसेल तर त्याला अर्थ आहे का? हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। आपली भारतीय संस्कृती ऐक्य शिकवते, पण आजचं जे शाळेतलं शिक्षण आहे ते पाश्चिमात्य विचारधारा आहे ते डिसिप्लिनला महत्त्व देतात, शिस्तला महत्त्व देतात आणि डिसिप्लिनला महत्त्व दिलं असं हे देत असल्या कारणानं सगळ्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये डिसिप्लिनकडे बघितलं जातं, परंतु ह्यांच्याकडे बघितलं जात नाही, ऐक्याकडं। त्यामुळे घरामध्ये डिसिप्लिन वातावरण असतं, पण पती पत्नी, आई वडील, मुलं ह्यांच्यामध्ये ऐक्य नसतं। शाळेमध्ये डिसिप्लिन्ड वातावरण दिलं जातं, सगळ्यांचे गणवेश, बूट, दप्तर, अदरवाईज बाकी सगळे एकसारखं दिसायला पाहिजे आणि त्यासाठी सगळं व्यवस्थित दिलं जातं। पण त्या ह्याच्यामध्ये जी मुलं शिकतात त्या मुलांमध्ये, बुद्धीमध्ये, त्यांच्या मनामध्ये, चित्तमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, देशाबद्दल, राष्ट्राबद्दल ऐक्ययुक्त प्रेम निर्माण होतं का? आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत, पण बांधव म्हणून खरोखरीच ऐक्य निर्माण होतं का? हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण श्लोक नंबर 12 आणि श्लोक नंबर 13 ह्या पाहतो आहोत। कारण मागचे जे 9, 10, 11 ह्याच्यामध्ये जे पाहिलं त्या अनुषंगाने दुर्योधन, द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना सांगत आहेत आणि हे ऐकल्यानंतर दुर्योधनाने पितामह भीष्माचं कौतुक केल्यानंतर की त्याने सगळ्या बाजूनं त्यांचं रक्षण करा, ते मागच्या वेळेस आपण पाहिलं ते रक्षण करा नंतर म्हटल्यानंतर त्याला खुश करण्यासाठी पितामह भीष्माने मोठ्यानं शंख वाजवला। त्या अनुषंगाने श्लोक नंबर 12 तस्य सज्जन हर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्च शंखम दद्मौ प्रतापवान। म्हणजे दुर्योधनाच्या हृदयात हर्ष उत्पन्न करण्यासाठी कुरुवृद्ध म्हणजे कुरुकुळामधील वृद्ध असे पितामह यांनी सिंहासारखा नाद म्हणजे मोठी गर्जना असणारा येणारा त्यासारखं सिंहनाद करत शंख वाजवला। आता इथं शंख कशासाठी? तर दुर्योधनच्या मनामध्ये सज्जनय हर्ष उत्पन्न करण्यासाठी त्यांनी शंख वाजवला। आता दुर्योधनाच्या हृदयामध्ये हर्ष उत्पन्न करण्यासाठी त्यांनी शंखनाद का केला? कारण दुर्योधनाने द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म दोघांनाही सांगितलेलं होतं, परंतु त्याचा परिणाम पितामह भीष्मावरती झाला पण द्रोणावरती काही नाही झाला। त्याची कारणं काय? तर कारण दुर्योधन व द्रोण हे भीष्म दोघांना बोलला असता परिणाम भीष्मावरच का झाला? तर ह्या अनुषंगाने जर आपण बघायचं झालं तर द्रोणाचार्य व दुर्योधन यांचं नातं रक्ताचं नाही,
गुरु शिष्याचं असलं तर रक्ताचं नातं नाही आहे, परंतु भीष्मासोबत दुर्योधनाचं जे नातं आहे ते आजोबा आणि नातू हे एक नातं आहे. त्यामुळे आजोबांनी नातू कसा का असा ना, पण नातू ज्यावेळेस माझ्या संरक्षणासाठी सांगतोय ते एक कारण आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांना खुश करण्यासाठी, नातवाला खुश करण्यासाठी मोठ्यानं शंख वाजवला आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. कारण आज पण आजोबा आणि नातवाचं एक वेगळं आणि विशिष्ट नातं असतं. ज्या ठिकाणी आजोबा आणि नातवाचा प्रेम संबंध राहत नाही त्या ठिकाणी येणारी पिढी कुमकुमत होते, बुद्धीनं, शरीरानं आणि मनानं. असं आज वेगवेगळ्या ठिकाणी संशोधनामध्ये साबित झालेलं आहे की आजोबाचं, आजीचं एक वेगळ्या प्रकारचं प्रेम ज्यावेळेस मूल लहान असतं 1 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत जर तो आजोबांच्या सानिध्यात राहिला असेल, त्याच्या स्पर्शात आणि त्याच्यासोबत हिंदळत खेळत असेल, तर त्याच्या ह्याच्यामध्ये जे ठराविक प्रकारचं जे वाढ, नैसर्गिक जी वाढ होती सायकोलॉजिकली, न्यूरोलॉजिकली, ही जी वाढ आहे ती वाढ जर आजोबांचं आणि नातवांचं जर प्रेम नसेल तर ती होत नसेल. आणि त्याचप्रमाणे जर आजोबा आणि नातू जर एका ठिकाणी राहत नसतील तरी पण ते होत नाही. आजच्या सुधारलेल्या युगामध्ये कदाचित आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थिती निर्माण झाली आहे, आपण निर्माण काही ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे हे जे संबंधातील ऐक्य होतं आणि त्या ऐक्यामुळे एक प्रकारचं जे प्रेम निर्माण होतं ते प्रेम निर्माण न होता ऐक्य कमी होऊन गेलं आणि त्यामुळे संबंधामध्ये वितुष्टता निर्माण होत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून इवन दुर्योधन त्यावेळेच्या दृष्टिकोनातून अधार्मिक असला तरी पण त्याला खुश करण्यासाठी पितामह भीष्माने शंख वाजवला. त्यानंतर भीष्माबाबत पितामह भीष्म ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये सगळं पाहिलेलं आहे, परंतु या ह्याच्यामध्ये 3 विशेषणं या श्लोकमध्ये सांगितलेली आहेत. 3 विशेषणं जी सांगितलेली कोणती, तर पहिलं म्हटलेलं आहे कुरुवृद्ध, पितामहाला सांगितले कुरुवृद्ध. नंतर दुसरं जे सांगितलेलं आहे पितामह आणि तिसरं सांगितलेलं आहे प्रतापवान. आता कुरुवृद्ध म्हणजे काय, तर भीष्म ज्ञानाने, ते वयाने युद्धामध्ये सहभागी झालेले जे सर्व योद्धे होते त्यावेळेस पितामह भीष्माचं वय 183 वर्ष होतं, पण त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले भाऊलिक, जे शांतनूचे भाऊ होते, ते भाऊलिक वयाने ते मोठे होते, तरी पण त्यांना कुरुवृद्ध सर्वात मोठे असं विशेषण तिथं दिलेलं आहे. आणि पितामह भीष्म जे आहे ज्ञान आणि धर्माचरणामध्ये श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ होते. त्याचं कारण काय, जर आपण महाभारतामधील शांती पर्व, अनुशासन पर्व ह्याचा जर आपण अभ्यास केला तर कळेल की असा एकही प्रश्न नाही की जो प्रश्न युधिष्ठिरनी पितामह भीष्माला विचारला नाही आणि त्याला उत्तर दिलं नाही. आता त्या अनुषंगाने ज्यावेळेस पितामह भीष्म बाणशय्यावरती होते त्यावेळेस मग युद्ध जिंकलेले होते पांडव, त्यानंतर मग शेवटी भेटायला आले पांडव, बाकी सगळे प्रधान आणि कृष्ण भेटायला आल्यानंतर पितामह भीष्म तिथं झोपलेले होते बाणशय्यावरती. त्यावेळेस कृष्ण म्हटले युधिष्ठिरला, राज्य करण्यासाठी, समाज व्यवस्थेसाठी, वैयक्तिक विकासासाठी आणि संपूर्ण व्यवस्थापनासाठी जे काही आहे, जगातील जे काही ज्ञान आहे ते सगळं ह्यांच्याकडे हा ज्ञानाचा सागर आहे. तुला ज्या शंका असेल, उत्तम प्रकारे जर आपल्याला राज्य चालवायचं असेल, कुटुंब संस्था चालवायची असेल, बाकी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित करायच्या असेल तर ते प्रत्येक शंकेचं समाधान पितामह भीष्माकडनं मिळेल, तू त्यांच्याकडनं विचारून घे. पितामह म्हटले मला शक्य नाही आहे, कारण मला त्रास होतो शारीरिकदृष्ट्या, त्यावेळेस तुम्ही सांगा, कृष्णाला म्हटले. मग कृष्ण म्हटले मी नाही सांगत, पण मी तुमचं जे आता दुखणं आहे ते दुखणंपणे पूर्णपणे दूर करतो आणि तुम्हीच ते सांगा, पण नसेल तर तुमच्या मुखातून मी बोलत आहे अशा प्रकारे तुम्ही समजा आणि सगळं तुम्हीच सांगा. यानंतर कृष्णाने त्याच्यासोबत हात फिरवला आणि त्याचे जे दुखणं होतं पूर्णपणे थांबलं. आणि एक प्रश्न, पूर्ण शांती पर्व, माणसाला शांती हवी आहे, माणूस शांतीसाठी दिवस रात्र धडपडतो आहे, पण नेमकी अशांती कशात आहे, माणूस अशांत कशामुळे झाला, याची कारणं
ह्याचं मेन रूट कॉज हे शांती पर्वामध्ये दिलेलं आहे. एकदा माणसाला शांती निर्माण झाली, माणूस मानसिकरित्या बौद्धिकरित्या शांत झाला की नंतर कुणावरती तो अनुशासन करू शकतो. तदनंतर अनुशासन पर्व. कारण मला जर अनुशासन करायचं असेल, कुणावरही अनुशासन करायचं असेल तर शांती आवश्यक आहे. आणि शांती कशा प्रकारे मिळेल हे पूर्ण शांती पर्व दिलेलं आहे. आज आपण महाभारताचा अभ्यास करत नाही. आज असा आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये गैरसमज आहे, एक रॉंग नॅरेटिव्ह डोक्यात बसलेले आहेत की जर महाभारत आपण घरात ठेवली तर घरात महाभारत होते. असं आपण युट्यूबवरती जर सर्च केलं तर बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न येतात की महाभारत घरात ठेवू नका का, तर घरात महाभारत होईल. अहो, महाभारत ठेवली नसली तर प्रत्येकाच्या घरात महाभारत आहेच, पण ती महाभारत आपण कशा प्रकारे कमी करायची हे जर समजून घ्यायचं असेल तर महाभारताचा अभ्यास केल्याशिवाय ते निसटणार नाही. ते अशांती जी आहे ती शांत होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पितामह भीष्मानी ज्या सांगितलं वृद्ध कोण, महाभारतामध्ये वनपर्वामध्ये अष्टावक्र मुनीचं एक सुंदर संवाद आहे. त्या संवादामध्ये अष्टावक्र गीता ऐकली असाल आपण कोणी, मग त्याप्रमाणे अष्टावक्र गीता जो आहे ते अष्टावक्र गीता वनपर्वामध्ये सांगत आहे. कोणी अष्टावक्र ऋषीने सांगितली. ते ज्यावेळेस सनत कुमार आणि धृतराष्ट्र ह्याच्यामध्ये संवाद आहे, त्या संवादामध्ये हे अष्टावक्र ऋषीचं त्यांनी सांगितलेलं आहे. कुणी सनत कुमारने धृतराष्ट्रांना वृद्ध कोण हा प्रश्न. आज आपण वृद्ध कोणाला म्हणतो, जे वयानं 18 इयर्स ओल्ड, 18 वर्षाचा म्हातारा, 16 इयर्स ओल्ड, अशी आपली एक समज झालेली आहे की वृद्ध कोण तर ठराविक वयानुसार त्याला आपण म्हातारा म्हटलं जातो. परंतु भारतीय संस्कृतीनुसार वृद्ध कोण ह्या ज्या बाबी आहेत त्यावेळेस त्या राजदरबारामध्ये, ती कथा मोठी आहे, ते आपला वेळेअभावी आपण ते पूर्ण सांगत नाही, पण अष्टावक्राचे जे वडील होते ते वडील संवादानुसार त्याचे मृत्यूप्राय झालेले होते. आणि तदनंतर ते राजदरबारामध्ये ज्यावेळेस अष्टावक्र राजदरबारात गेले त्यावेळेस तिथला श्रेष्ठ पंडित बंदी बाकी सगळे पंडित बसलेले होते. अष्टावक्र ऋषी हे 8 अंगाने वाकडे होते. ते जे शरीरातली वेगवेगळी 8 अंग जी होती ती व्यवस्थित नव्हती, पण सगळे अवयव जी होती ते वाकडी तिकडी होती. म्हणून त्याला अष्टावक्र, 8 ठिकाणी वाकडं असलेले अष्टावक्र ह्या अर्थाने ते सांगत होते. आणि हे ज्यावेळेस दरबारात गेले त्यावेळेस बाकी सगळे जे पंडित हसू लागले. म्हटल्यावर अष्टावक्र मुनी पण हसले. मग ते हसल्यानंतर मग बाकी सगळे शांत झाले. त्यांनी विचारलं तुम्ही का हसला, तर अष्टावक्र ऋषी म्हणाले तुम्ही का हसलात, तर ते म्हटले तुमच्याकडे बघून जे 8 ठिकाणी वाकडे, पाय वाकडे, हात वाकडे, कंबर वाकडी, मान, आपला खांदे सगळे वाकडे, आणि त्यामुळे तुमचं रूप पाहून आम्ही हसलो. ते म्हणजे तुम्ही का, ते राजाला म्हटले तुमच्या दरबारात जे आहेत ते सगळे चांभार आहेत, चांभार असल्या कारणानं मी हसलो. मग ते सगळे शॉक झाले. मग आम्ही पंडित आणि आम्हाला चांभार म्हणताय. अष्टावक्र मुनी म्हटले जो फक्त बाह्य आवरणावरून शारीरिक जे अंगोपांग आहे त्याच्यावरून जे पाहतो आणि त्यावरनं काहीतरी निर्णय घेत असतो ते काम चांभाराचं आहे. चांभार फक्त बाहेरच्या चमडीवरून बघतो आणि ठरवतो ही व्यक्ती कशी आहे, पण जो ज्ञानी असतो ते बाह्य सौंदर्यावरून, बाह्य लक्षणावरून, बाह्य रूपातून न जाता आंतरिक सौंदर्य, आंतरिक लक्षण आणि आंतरिक गुण ते पाहतो. आणि म्हणून मी हसलो. आणि त्यानंतर त्यांच्या दरम्यान सुंदर संवाद झाला. खरोखरीच तो अभ्यासण्यासारखा आहे की वृद्ध कोणाला म्हणावे. जो ज्ञानाने, त्यावेळेस फक्त 12 वर्षाचे होते अष्टावक्र, पण संवाद झाला बंदीसोबत आणि बंदीला त्यांनी हरवलं. आणि त्या संवादामध्ये संपूर्ण निसर्गाचं आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे ठराविक एक अजुबे आहेत किंवा नंतर एक मिराकल्स आहेत त्याचे वेगवेगळे प्रश्नची चर्चा त्यामध्ये आहेत. आणि त्या ह्याच्यातनं त्यांनी सांगितलं की शेवटी वयानुसार वृद्ध गणला जात नाही, तो ज्ञानाने श्रेष्ठ असेल तो वृद्ध. त्या दृष्टिकोनातून इथं पितामह भीष्म हे श्रेष्ठ होते आणि कुरुवृद्ध म्हणजे वृद्ध होते, ज्ञानाने वृद्ध होते. त्या दृष्टिकोनातून पितामह भीष्माला कुरुवृद्ध हे म्हटलेलं आहे. त्यानंतर पितामह कौरव आणि पांडवाचे पितामह होते, म्हणजे आजोबा होते, म्हणून त्याला पितामह म्हटलेलं आहे.
त्यानंतर प्रतापवान. आता प्रतापवान हे कोणाला शब्द, आपण शिवाजी महाराजांना प्रतापवान म्हणतो, पण प्रतापवान म्हणताना त्यामागचं रसायन काय आहे, तर शस्त्रज्ञान, शास्त्रज्ञान, आणि त्यानंतर तो व्यक्ती कनक, कांता आणि कीर्ती या तिन्ही गोष्टीमध्ये कधीही लोलूप होत नाही, कधी तो अडकत नाही, तो प्रतापवान. लोलूप नाही तो. कनक, कांता आणि कीर्ती म्हणजे काय, कनक म्हणजे सोनं, कांता म्हणजे स्त्री आणि कीर्ती म्हणजे फेम, पॉप्युलॅरिटी. आता ह्या तिन्हीमध्ये, कारण प्रत्येक माणूस ह्या कनक, कांता आणि कीर्ती मध्ये अडकतो आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. ह्यामध्ये जो अडकत नाही तो प्रतापवान, म्हणजे जो ज्याला शस्त्रज्ञान आहे, शास्त्रज्ञान आहे आणि ह्या कनक, कांता आणि कीर्तीमध्ये लोलूप होत नाही, तो प्रतापवान. असे द्रोणाचे आपले असे कुरुवृद्ध पितामह होते, म्हणून त्याला प्रतापवान म्हटलेलं आहे. ते संपूर्ण आपण पितामह भीष्माचं चरित्र पाहिलं त्यास म्हटलेलं होते की ते कनक, कांता आणि कीर्तीच्या अजिबात करणे, शस्त्र आणि शास्त्रज्ञान त्याचं केवढं श्रेष्ठ होतं ह्या दृष्टिकोनात आपण पाहिलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी शंखाचा ध्वनी केला, सिंहनाद, सिंहाची गर्जना, जशी एक मोग रोअरिंग जे होत असतं त्या दृष्टिकोनातून आवाज आला आणि हे शंखा, म्हणून त्याला विशेषण दिलेलं आहे सिंहनादम विनद्वजे शंख दधमो प्रतापवान. शंख अशा प्रकारे वाजवला की जणू काय सिंह गर्जना करत असेल आणि दुसऱ्याच्या हृदयामध्ये एक प्रकारची भीतीची लाट उत्पन्न व्हावी ह्या भूमिकेतून. परंतु शंखाची व्याख्या काय आहे हे आज आपण समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शंख ह्याला एक वेगळं महत्व आहे, शंखाची एक विशिष्टता आहे आणि देवघरामध्ये, शास्त्रपूजनामध्ये शंखाला एक विशेष महत्व आहे. शंखाची जी व्याख्या आहे ती काय आहे, शम शांती नश्यती इति शंख, शम शांती प्रपद्यती इति शंख. म्हणजे जो शांती देतो तो शंख, जो शांती नष्ट करतो तो शंख. युद्धामध्ये ज्यावेळेस शंख वाजवले जातो त्यावेळेस शांती नष्ट होते आणि तोच शंख ज्या देवळामध्ये वाजवला जातो त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळं मनाला एक प्रकारची शांतता लाभते आणि त्यामुळे शंख हे दोन्ही प्रकारे काम करणार आहे, शांती निर्माण करणार पण आहे आणि शांती भंग करणारा पण आहे. आणि त्या अनुषंगाने या ह्याच्यामध्ये सिंहनादम क्रियाविशेषण जे दिलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आहे शंख त्यांनी जो वाजवला, आणि सरसेनापती होते भीष्म, हे सरसेनापती होते, त्यामुळे पण देखील त्यांनी प्रथमदा शंख वाजवला. आणि पितामह भीष्माने शंख वाजवल्यानंतर श्रीमद भगवद्गीता ज्यांनी अभ्यासली असेल किंवा वाचला असेल तर कौरवाने, म्हणजे पितामह भीष्माने ज्यावेळेस शंख वाजवला कौरव पक्षाकडून, त्यावेळेस त्याच्या मागं अन्य कोणी शंख वाजवल्याचं वर्णन नाही. श्लोक नंबर 12 मध्ये किंवा नंतर मग 13 मध्ये. 13 मध्ये नंतर शेवटी काय म्हटलं, पितामहानी शंखनाद केल्यानंतर तत शंखश्च भैरश्च पणमानक गोमुखा सह सैवाभ्य हन्यंत स शब्द स्तुमुलोद्भवत. मग त्यानंतर वेगवेगळी जी वाद्य होती ते सगळी वाद्य एकाच वेळी वाजायला सुरुवात झाली आणि त्यामुळे प्रचंड आवाज निर्माण झाला आणि त्या शब्द स्तुमुलोद्भव. मग तो एक प्रचंड आवाज जो निर्माण झाला तो 13व्या श्लोक मध्ये म्हटलेला आहे. आणि ह्या 2 श्लोक मध्ये पितामह भीष्मा व्यतिरिक्त अन्य कोणी शंख वाजवल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे पितामह भीष्माने शंख वाजवला असला तरी दुश्मन पक्षावरती, त्यांच्यावरती असा कोणताही परिणाम झाला असं कुठेही नमूद झालेलं नाही. त्यानंतर शंख वाजवण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत ती आपण बघू. इथं आपण जे म्हटलं 2 प्रकारे जे शंख आहे ते जी व्याख्या आहे ती 2 प्रकारची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर शंख कशासाठी वाजवला जातो, तर एक जाग करण्यासाठी, त्यानंतर दृष्टवृत्तीला काढण्यासाठी, म्हणजे वृत्ती आणि स्वभाव बदलण्यासाठी, आणि तिसरं जे आहे ते शारीरिक स्वस्थतेसाठी. आता जाग करणं म्हणजे काय, जाग होणं म्हणजे काय, हा सगळ्यात भाग महत्वाचा आहे. अवेकन आपण म्हणतो मी जागा झालो, पण खरोखरीच मी जागा झालेलो आहे का? जर मी खरोखरीच जागा झालो असेल तर मी उठून बसलो का? उठून बसलो असेल तर चालायला लागलो का? चालत असेल तर पळायला लागलो का? हा जो भाग आहे, विचारानं मी जागा झालो का, हा भाग महत्वाचा आहे. कारण हे जे विशेषण आहे ते कारण आहेत की
भगवान योगेश्वराच्या विष्णूच्या हातात शंख आहे. तो जो शंख आहे ते कशाचं मार्गदर्शन करतोय? भगवान कृष्णाने गीतामध्ये गीतारूपी शंखनाद केलेला आहे. विचाराचाच शंखनाद आहे. तो शंखनाद माझ्या जीवनामध्ये कसा येईल, कधी येईल, ह्याचा कधी आपण विचार केला का? फक्त आपण देवळामध्ये शंख ऐकलं तर शारीरिकदृष्ट्या परिणाम होतो, तो भाग वेगळा आहे. पण इथं जे काय म्हटलेलं आहे की स्वधर्माबाबत गीता आपणास कशाबद्दल जागृत करते? स्वधर्म. माझा स्वतःचा धर्म काय आहे? आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं की रिलिजन आणि धर्म मध्ये फरक आहे. स्वधर्म म्हणजे कर्तव्य माझं काय आहे, माणूस म्हणून माझं कर्तव्य काय आहे. कुठल्याही समाजाचा असेल, कोणतीही उपासना करत असेल, तुम्ही कोणाला मानता, येशू, अल्लाह, बौद्ध, महावीर, कोणाला मानता हे महत्वाचं नाहीये, कसे मानता हा भाग महत्वाचा आहे. आणि तो मुद्दा श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सविशेष सांगितलेला आहे. कारण शंखरूपी जी गीता सांगितलेली आहे आणि ते गीतेचा अभ्यास केल्यानंतर माणसाचा स्वधर्म जागृत होतो. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा स्वधर्म जागृत करण्यासाठी कृतिभक्ती आणि यज्ञ. आज जी भक्ती आहे, अंतर्भक्ती आणि कृतिभक्ती दोन्ही भक्तीचे प्रकार आहेत. ते परमपूज्य दादाजीने कृतिभक्तीला विशेष एक महत्व दिलं आणि स्वाध्यायी बंधूकडनं ते करवून घेतलं. पण कृतिभक्तीमुळे नेमकं परिणाम काय झालं? त्यामुळे अंतर्भक्ती पण आवश्यक आहे, त्याच्यासोबत कृतिभक्ती पण आवश्यक आहे. जसे आपण कॉलेजमध्ये अन्य शिक्षण घेतो, थेरॉटिकल पण महत्वाचं आहे आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिकल पण महत्वाचं आहे. थेरॉटिकल फक्त केलं, थेरॉटिकल केल्यानंतर चिंतन, मनन हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकलमध्ये ते उतरत नाही. पण ते चिंतन मनन फक्त करून मला समज निर्माण होणार नाही. समज निर्माण होण्यासाठी कृती आवश्यक आहे. MSc ॲग्रिकल्चर झाला असेल पण त्याला ढेफळ कोणात म्हणायचं हे जर माहीत नसेल, काळी माती प्रत्यक्षात पाहिली नसेल, मस्तपैकी बाकी कोर्टात येऊन समोर जजेस बसले असतील पण बांध कोणाला म्हणायचं हे जर माहिती नसेल तर ते निर्णय देऊ शकत नाही. समज जोपर्यंत निर्माण होत नाही आणि आजच्या शिक्षणाची ही कमतरता आहे, त्याला शिक्षण दिलं जातं पण समज दिली जात नाही. जोपर्यंत समज दिली जात नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या कृतीमध्ये ते विचार उतरत नाही. आणि जोपर्यंत विचार उतरत नाही तोपर्यंत ते प्रेरणायुक्त ठरत नाही. त्या भूमिकेतून हे गीता आपल्याला शंख, गीतारूपी शंख जो भगवान कृष्णाने वाजवलेला आहे आणि ते जागा करण्यासाठी आपण आज प्रयत्न करीत आहोत. नंतर दृष्ट वृत्तीला काढण्यासाठी, आता वृत्ती किंवा स्वभाव बदलण्यासाठी काय आहे? वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ वर्शिप इज इक्वल टू वे ऑफ लाईफ. मागच्या वेळेस आपण डिटेलमध्ये ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या पण होत्या. इवन वे ऑफ, माझी विचारसरणी कोणती आहे? ह्युमॅनिझम मी म्हणत असेल, पण ह्युमॅनिझम हे जर माझी पाश्चिमात्य विचारधारा असेल, इट इज कॉल्ड वे ऑफ थिंकिंग. बट व्हॉट इज माय वे ऑफ वर्शिप? माझी वे ऑफ वर्शिप काय आहे? तर मी भारतात जन्माला आलेलो आहे, घरामधील संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्यामुळे प्रत्येक भगवंताला मानतो, प्रत्येक देवळात जातो आहे, ही वे ऑफ वर्शिप आहे. पण मनानं मी कोणाला मानत नाही. मनानं मानत असेल, मनानं मी स्वीकारत नाही, बुद्धीनं मी स्वीकारत नाही. संशय आहे, अस्तित्वाबाबत संशय आहे, पुनर्जन्माबाबत संशय आहे, ऋषीमुनीबाबत संशय आहे, वेदांबाबत संशय आहे. हे जे आहे तिथं वे ऑफ वर्शिप, वे ऑफ थिंकिंग इज इक्वल टू वे ऑफ लाईफ. माझी जी थिंकिंग असेल त्याप्रमाणेच जर वे ऑफ वर्शिप निर्माण झाली तर वे ऑफ लाईफ आहे ती व्यवस्थित निर्माण होईल. पण जर ह्यामध्ये जर कॉन्ट्राडिक्शन असेल वे ऑफ थिंकिंग मध्ये आणि वे ऑफ वर्शिप मध्ये, तर वे ऑफ लाईफ निश्चिंत होत नाही आणि निश्चित होत नाही. जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत माणूस निश्चिंत होत नाही. त्या भूमिकेतून वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ वर्शिप फार महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जो आता अभ्यास करायला लागलो त्या ठिकाणी हळूहळू वळत आहे. म्हणून बाकी सगळे वेगवेगळे संशोधन सांगण्यामागची कारणं ती आहेत. त्यानंतर शारीरिक स्वस्थतेसाठी, शारीरिक स्वस्थता शंखनाद ज्यावेळेस आपण करतो, एक ती अवरोध चिकित्सा म्हणून ती निर्माण झालेलीच आहे. त्या शंखनादामुळे एक श्वासाला एक अवरोध निर्माण केला जातो. जसे की आपण जे प्राणायाम करतात अनुलोम विलोम किंवा श्वास दीर्घ श्वसन घेऊन श्वास भरून ठेवायचा,
आणि नंतर मग शंख ध्वनी ज्यावेळेस आपण मग शंख फुंकतो त्यावेळेस मग त्यातून हळूहळू हवा बाहेर जाते. त्यामध्ये एक स्लो मोशनमधनं ते प्राणायामची क्रिया आहे. आणि त्यामुळे ह्या शंखनाद श्वासांमुळं नियमित शंख फुकल्यानंतर फुफ्फुसामध्ये ताकद निर्माण होते. आणि त्या ह्याच्यामध्ये जे एक प्रकारचं जे संशोधन झालेलं आहे, जे नियमित शंख फुकतात, जो एक एक हे आजार आहे, दिवसा झोप येण्याची जी आजार आहे, बऱ्याच वेळा रात्री माणसं उशिरा झोपतात किंवा रात्री झोप लागत नाही आणि त्यामुळे दिवसा झोपत असतात. मग तो जो एक आजार आहे, तो आजार नियमितपणे शंख वाजवल्यानंतर कमी होतो असं संशोधनामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये काय निर्माण होतं, एक मायक्रोबीज, जे लहान लहान जे आवश्यक जे तंतू आहेत ते निर्माण होतात. त्याचं कारण काय आहे, तर वायू मार्गामधील आणि ते मायक्रोवेव्ह निर्माण होतात आणि ते आपल्या शरीरावरती परिणामकारक ठरतात. आणि दुसरं जे वायू मार्गातील ज्या पेशी आहेत संपूर्ण शरीरामधील, त्या वायू मार्गातील पेशी आहे ती मजबूत होतात. एक प्रकारचं ध्वनी तरंग निर्माण होतो. पंचधातू जे आहेत भूत आहे, पंचमहाभूत जे आहे त्यापैकी आकाश हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस नाद एक निर्माण होतो, ओमचा ध्वनी, आणि तो नाद आहे, त्या नादामुळं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रकाश, हवा, हे जे नियमितीकरण होतं ना, एक वेगळा तो विषय आहे. आणि पण ते श्लोक, स्तोत्र, अष्टक लयबद्ध आणि आपल्या कंठस्थ लयबद्ध म्हणण्यामागचं जे कारण आहे, त्यामागचं कारण म्हणजे श्वासाचा कंट्रोल. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेले आकाश तत्वाची स्थिरता, त्या परिणामी मनाची स्थिरता, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या मागे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून, हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शंख वाजवणं हे श्रेष्ठ आणि ग्रेट कार्य आहे. त्यानंतर म्हणजे कौरव सेना, मगाशी जी सुरुवात आपण केली होती त्याप्रमाणे कौरव सेना ही शिस्तबद्ध आहे, मात्र त्यामध्ये ऐक्य नाही. कारण कौरव सेनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे जे विचारधारा आहेत, स्वतःची विचारधारा म्हणजे स्वतःच्या प्रतिज्ञा आहेत, ते मोडायला तयार नाहीत. पितामह भीष्म म्हणतात, जोपर्यंत कर्ण आहे तोपर्यंत मी युद्धात येणार नाही. कर्ण म्हणतो, जोपर्यंत पितामह भीष्म आहे तोपर्यंत मी येणार नाही. द्रोणाचार्यांनी फक्त ऐकलं की माझा मुलगा मयत झाला आणि त्या क्षणी त्यांनी आपला प्राण सोडला. अशी जी कौरव सेनामध्ये एक विरोधाभासी जी सगळी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते शिस्तबद्ध आहेत, पण त्यामध्ये ऐक्य नाही. आता पांडव सेनामध्ये ऐक्य कशा प्रकारे आहे ते आपण पुढच्या श्लोकमध्ये पाहूया. पण इथं जो भाग महत्वाचा आजच्या जमान्यामध्ये आपण म्हणतोय युनिटी आणि डिसिप्लिन, त्या ह्याच्यामध्ये ऐक्यमध्ये काय आहे, त्यामध्ये थोडंसं वैशिष्ट्य आणि हे वेगळे जे बघूया की अर्थ, केंद्रबिंदू, स्वरूप, उद्देश आणि उदाहरण. त्या अनुषंगाने जर बघितलं तर ऐक्यामध्ये काय होतं, की समूहातील ऐक्य आहे, समता आणि सहकार्य निर्माण होते. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणून ते समता निर्माण होत नाही, इक्विटी निर्माण होत नाही, युनिटी निर्माण होत नाहीये. पण ऐक्य कशामुळे निर्माण होतं, समूहात ज्यावेळेस आपण राहत असतो त्यावेळेस. समूहात राहण्यासाठी कर्तव्य भावना हा भाग महत्वाचा आहे. आज आपल्याला कर्तव्य भावना शिकवली जात नाही, तर हक्काचं प्राधान्यानुसार हक्क शिकवला जातो. त्यामुळे समूह भावनेला हा बाधक ठरतो. आणि एका बाजूला हक्काची प्रबोधनं दिली जातात, तर दुसऱ्या बाजूला सांगितलं जातं तुम्ही ऐक्य करा, युनिटीमध्ये राहा. हाऊ इट इज पॉसिबल? आणि त्या दृष्टिकोनातून ऐक्य कमी कमी होत चाललेलं आहे. त्याची मूळ कारण ही आहेत की समूहातील ऐक्य, समता आणि सहकार्याची भावना ह्याच्यामध्ये जास्त असते. पण जिथं शिस्त असेल तिथं नियम आहे, पद्धत आहे आणि व्यवस्थापन व्यवस्थित असतं. पाश्चिमात्य देश आपण सगळे बघितले, लोक तिथं जातात, अगदी नियमबद्ध, काटेकोरपणे शिस्तबद्ध सगळं आहे, त्यामुळे माणूस आकर्षित होतो. पण आपण जर बारकाईने बघितलं, हे सगळं बाह्य त्यांच्याकडं शिस्तरीत आहे, पण आंतरिक ते ढवळलेले आहेत. त्यांना स्वतःला माहित नाही की माझी शांती कुठं मिळायला पाहिजे म्हणून. बाह्य प्रकारे ते लोक शिस्तबद्ध ॲटिकेट्स अगदी परफेक्टली पाळतात, परंतु अंतरिमरित्या त्यांच्यामध्ये ऐक्य भावना नाही. म्हणून तिथं कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे, विवाह संस्था बिघडलेली आहे, बाकी सगळी समाज रचना बिघडलेली आहे. आणि ते आज आपण उष्ण घेत आहोत, कारण आपल्याकडं ऐक्य होतं म्हणून हे सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या.
पण त्याचं आपण ज्यावेळेस घेऊ लागलो, फक्त डिसिप्लिन घेऊ लागलेलो आहे. आपल्याकडे डिसिप्लिन नव्हतं असं नाही आहे, कारण आता पांडवाचं घेतलं तर श्रेष्ठ डिसिप्लिन जी होती, पण डिसिप्लिन विथ युनिटी हा भाग त्यातला महत्वाचा आहे. दुसरं जे केंद्रबिंदू काय, तर इथं आपलेपणाची भावना असते. समूहामध्ये आपण ज्यावेळेस काम करतो सर्वजण आपले आहे हा एक भाव असतो. आणि डिसिप्लिनमध्ये काय आहे, तर वैयक्तिक इगोला, वैयक्तिक हक्काला एक महत्व असतं. आज कितीतरी संस्था बघतो आपण, प्रत्येकाची संस्था सगळी सामाजिक कार्य करण्यासाठी आहेत, पण प्रत्येकाचा वैयक्तिक इगो काही ना काहीतरी आहे. प्रत्येकाला पद हवं असतं, प्रतिष्ठा हवी असते किंवा पैसा हवा असतो, आणि जर त्याला ते मिळत नसेल तर स्वतःचा गट वेगळा करतात किंवा नंतर मग बाहेर पडतात किंवा नंतर मग ते काम करायचं नकार देतात. मला काहीतरी सामाजिक कार्य करायचं असेल तर मला पद हवं, ही भाग इथं आली. तिथं शिस्तीने ते सगळं करतात, पण त्याच्या मागं वैयक्तिक गट आणि वर्तणूक आणि तो नियम येतो. त्यानंतर स्वरूप इथं भावनिक आणि वैचारिक आहे. इथं कसं आहे, वर्तनात्मक, त्याचं वर्तन बिहेवियर कसं आहे हे पडताळून पाहिलं जातं. अगदी एटिकेट प्रमाणे व्यवस्थित येणं जाणं बोलणं, अगदी सोबर बोलणं असतं, एकदम स्वीट टंग असते, आणि त्याप्रमाणे जे बोलत असतात संरचनात्मक त्यांचं वागणं असतं, पण भावाचा अभाव असतो, वैचारिक एकात्मकता नसते. हा भाग वेगळापणा आहे. उद्देश, संघर्षाची सामना करण्यासाठी ताकद, कारण उद्देश सगळ्यांचा एक असतो, एक तत्वनिष्ठता असते त्यामध्ये, आणि तत्वाला धरून ती लोक सगळी कामं करत असतात. पण इथं कार्यक्षमता असती, सुव्यवस्था असती, पण एकनिष्ठता नसती, आणि संघर्षासाठी त्यांची ती सामना करण्याची ताकद नसते. जी तत्वनिष्ठ असायला पाहिजे, व्यक्तिनिष्ठ असेल आणि तत्वनिष्ठ असेल, हे मागच्या वेळेला पाहिलं होतं. तत्वनिष्ठता असेल तर माणूस टिकू शकतो, व्यक्तिनिष्ठ असेल तर माणूस गेला की नंतर मग त्याची म्हणजे तो निराश होतो. आणि त्यानंतर उदाहरण जे आपण बघतो, युद्धाच्या वेळेस सगळी एकत्रता आहे, आणि गणवेश व नियमाचे पालन करणारे असतात ऐक्यामध्ये, डिसिप्लिनमध्ये गणेश आणि नियमाचे पालन करणारे असतात, जसं आज आपण प्रत्येक शाळेमध्ये बघतो, पण त्यामध्ये एकत्रता नसती. त्यामुळे माणूस ज्यावेळेस मग शिकून बाहेर पडतो त्यावेळेस तो स्वतःला स्वतंत्र समजतो, स्वतःला काहीतरी वेगळा समजतो, सगळ्यांपेक्षा ते मोठा समजतो, सगळ्यांपेक्षा तो ज्ञानी समजतो. कशामुळं? युद्धाच्या वेळी. मग ते जे युद्धाच्या वेळेस एकत्र येत असेल, आज आपण सगळ्यांना सामाजिक, कौटुंबिक, राष्ट्रीय युद्धाच्या सामोरं जायचंच आहे. आज भारताच्या प्रत्येक नागरिकाला, भारतीयांना परकीय आक्रमण, आपल्या स्वदेशी आक्रमण, वैचारिक आक्रमण, हे काही युद्ध नाही का आजचं? त्या युद्धाला जर मला सामोरं जायचं असेल तर जे आहे ऐक्य आवश्यक आहे. ऐक्य तत्वानं निर्माण होतं, समूहानं निर्माण होतं, त्यामध्ये भावनिक आणि वैचारिक भाग असतो. आपलेपणाची भावना निर्माण करावी लागते, आणि संघर्षासाठी ताकद निर्माण करण्यासाठी व्यासमुनींनी सांगितलं होतं अर्जुनाला, तू अनसीन पॉवरची ताकद घे. जर मला समोरच्या व्यक्तीसमोर लढायचं असेल तर ऐक्य असावं लागतं, आणि ऐक्य असताना भगवंतावरती पूर्ण विश्वास, त्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी तिथे गेला. आणि त्या लोकांना, म्हणून आज आपल्याला देखील वेगवेगळ्या युद्धाच्या सामोरं जायचं आहे. मग जर मला युद्धाच्या सामोरं जायचं असेल तर भगवान हा सेंटरच असायला पाहिजे. ते जर सेंटर असेल तर मग बाकी राष्ट्र, राज्य, व्यक्ती, बाकी सगळ्या गोष्टी येऊन जातात. पण भगवंताला काढून जर आपण काही करू लागलो तर ते फ्रुटफुलनेस होत नाही, असा आपला इतिहास सांगतो आहे. कारण आपण फॅक्टरी टाकली, पण फॅक्टरी टाकत असताना जर त्यामध्ये एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जर इंट्रोड्यूस केली नाही, एनर्जीला महत्व दिलं नाही, तर फॅक्टरीमध्ये सगळी साधन असेल पण प्रोडक्शन होऊ शकणार नाही, त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होऊ शकणार नाही, आणि अपेक्षेप्रमाणे त्यातनं आपला प्रॉफिट किंवा रिझल्ट मिळणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि तो विषय आज आपण श्लोक नंबर 12 मधून शिकायचा आहे. आणि त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये ऐक्य निर्माण काय करायचं, कशा प्रकारे करायचं, हे आपण पुढच्या श्लोकमध्ये, जो पुढचा श्लोक जो आहे 14वा श्लोक, त्यामध्ये पाहू. आणि आपल्या जीवनामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी ऐक्य अधिक शिस्त पाहिजे, त्यासोबत ऐक्य पण पाहिजे, हे निर्माण करण्याची शक्ती आणि बुद्धी भगवंताकडे मागू. आणि इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताला अर्पण करत आहे. असतो.